राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आणि नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता। तसेच शेतकरी बांधवांची देखील अशी मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा करण्यात यावेत। आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये नाही, 4000 रुपये नव्हे तर तब्बल 6000 रुपये जमा केली जाणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, आता तुमच्या देखील खात्यावरती एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देखील आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता मागील काही दिवसाभरापासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, काल शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, असे अनेक काही बातम्या तुम्ही पाहिल्या असतील। परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। नेमका हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। शेतकरी बांधवांना हप्त्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी म्हणजेच की पैसे मिळणार आहेत। आता शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारने शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवलेली असून आता खटाखट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता इथे पहा, शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खुश खबर, खात्यात खटाखट जमा होणार एकूण 6000 रुपये। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता बऱ्याच शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडला असेल की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे तर 2000 रुपये जमा होतील, मग हे 6000 रुपये नेमकी कसे जमा होणार? तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या खात्यावरती आता एक नाही, 2 नाही तर तब्बल 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणते 3 हप्ते शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार, नेमके हप्त्याचे पैसे केव्हा आणि कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, आज खरंच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करून सबस्क्राईब करा, त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला पण ऑलवरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनांविषयी, शेतीविषयी माहिती या चॅनलवरती मिळत राहते। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। आता कशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 6000 रुपये जमा होणार। आता हे जे 6000 रुपये आहेत हे जे जमा होणार आहे, त्याचबरोबर 3 हप्ते जमा होणार आहेत, हे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता इथे बघू शकता, शेतकरी बांधवांसाठी खुश खबर, खात्यावरती खटाखट जमा होणार 6000 रुपये।
अशा पद्धतीची बातमी आहे। आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। पैसे कधी जमा होणार, हप्ते कधी जमा होणार आणि हप्ता जमा होण्यास विलंब का झाला आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यामुळे आता ह्या व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पाहत चला। तर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता एकत्र जमा केला जाणार आहे। याच महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। अशा पद्धतीने याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच की याच महिन्यामध्ये पैसे जमा होणार हे तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो माहीत झालं, परंतु याच महिन्यामध्ये पैसे कधी, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला जमा होणार हे पाहायचं अजून बाकी आहे। आता PM किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्यांचे एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। एकूण 6,000 रुपये आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला जमा होणार आहेत, हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे। आता इथे पहा, सरकारने शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना राबवली आहे आणि या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना वर्षभरामध्ये 6,000 रुपये रक्कम दिली जाते। दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना राबवली आहे। या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकरी बांधवांना 6,000 रुपये वर्षाला दिले जातात। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना वर्षभरात एकूण 12,000 रुपये अशी रक्कम दिली जाते दोन योजनांची। केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 अशा पद्धतीने एकूण 12,000 रुपये वर्षभरात शेतकरी बांधवांना दिले जातात। आणि आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये जमा केली जाणार आहे। आता PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्षभरामध्ये 3 हप्ते दिले जातात। दर 4 महिन्यांनी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे हे जमा करण्यामध्ये येत असतात। PM किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला होता, त्यानंतर पुढचा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला जाणार आहे, म्हणजेच की या महिन्यामध्येच। याच सोबत फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसानचा हप्ता तर जमा होणार आहे, परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा रक्कम आजपासून जमा केली जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून निवडक जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या जिल्ह्यांवरती थोडीशी नजर टाकून घेऊ। जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील आता रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर आता नंबर 1 वरती आहे बीड। बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला एकूण 6,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना एकूण रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला देखील ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।